तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाळापूर शहरातील नगरपालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल गंभीर तक्रारी केल्या जात आहेत। नळाच्या पाण्यातील तीव्र दुर्गंधीमुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा असा रहिवाशांचा आरोप आहे। दूषित पाण्यामुळे कॉलरा, डायरिया आणि अतिसार सारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक रहिवाशांनी या समस्येबाबत नगर परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली, मात्र जेव्हा ते आपली तक्रार नोंदवण्यासाठी नगर परिषदेत गेले तेव्हा संबंधित अधिकारी आणि पाणी पुरवठा अभियंता अनुपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित विभाग पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे समस्या अधिकच गंभीर होत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने कारवाई करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद हासम, बाळापूर। अब उनके अफसर का निवेदन और ड्यूटी करने किसको करेंगे हम? लेना ना। हाँ तुम बोले सरकार करता है, सरकार है ना शायद मुझे बालापुर के लोगों को शहर के साथ खिलवाड़ कर रहे, बहुत अच्छा काम कर रहे, डॉक्टरों को पेट भरा रहे ना, बनने का बोल रहा है, डॉक्टरों को रोजी रोटी दे दे, गरीब लोगों को लुटा दे। मैं देखो ये जो विषय है ना ये साहब से संबंधित है। अभी सीओ साहब नहीं है, मैं बोला सीओ साहब की चेयर बाहर पिना ना, तुम चलो ठीक है सीओ साहब की कैबिन बोलो, हम उनकी चेयर बाहर पिना के आते। हम ये काम करते हैं, तुम करो या भाई ना, पुलिस वाले कराना तुम्हें आता है बाहर आता है, ये नहीं चलेगा। तुम्हें हमारा क्या निवेदन दो, तुम्ही एफआयआर जर केला तरी चालतं बोला पोलीस आहे बोलवा तुम्ही आता देखभाल करा चला पंचायत पोलीस आहे बोला बोला तुम्ही पोलीस आहे रॉंग बात कोणची भी क्या बोल रहा है पोलीस आहे बोलवा ये विषय नहीं ना करू दे बोल दे क्या होगा बाहर निकल एफआईआर करू दे चल जा तुम बोले गाड़ी को सत्कार करता सरकार की बात है ना साहब अच्छी बात है ना क्यों बात कर रहे हो तुम क्योंकि तुम जो आपसे मिलो तो तेव्हा हजर नसतील तेव्हा ते नेहमी हजर नसतील संबंधित कर्मचारी यांचं असं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी शिवसाहेब हजर नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी हे जे समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो हे म्हणतात शिवसाहेब हजर नाही आहेत आणि संबंधित डिपार्टमेंटचा जो अधिकारी आहे तोही या ठिकाणी हजर नाही मग आम्ही ही समस्या कोणाला सांगायची येऊन आला ना नाही येऊन राहिला म्हणतो म्हणजे ऑफिशियल टाइम आहे ना हा आता कलेक्टर ऑफिसला आहे ना कलेक्टर ऑफिसला नेहमीच कलेक्टर ऑफिसला असते ते माणूस हजरच नसते कर्मचाऱ्याचा येणे जाण्याचा वेळ काय आहे? हे पाणी हे बघा तुम्ही हे बाळापूर शहरातली गोरगरीब जनता हे पाणी पिऊन राहिली हे याचा पाण्याचा टॅक्स दिला जाते फुकट नाहीये नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला टोटीचा स्पेशल ऍक्वा लावलेला आहे वॉटर फिल्टर आहे त्याचं हे पाणी पितात हे पाणी नाही पित आणि या आल्यानंतर हे लोक आम्हाला सांगतात की हे हा विषय माझ्याकडे नाही म्हणजे हे किती गंभीर व्हावं वो कलेक्टर ऑफिस है वो आ रहा है अगर निकला तो हमने फोन किया ना कोई पानी वाले आए सोल्यूशन नहीं था ये रिपोर्ट मेरा नहीं ना सर यहाँ पर ठाकरे साहब यहाँ पर थंब की मशीन लगाई हुई है कि आने जाने वाले कर्मचारियों की उनका आने जाने का वेळ क्या है सर? सब 10 बजे आते 10 बजे का अंदाजे होगा नहीं ये अंदाजे हो रहा है वो मशीन कम से कम 2 साल से बंद 2 साल से नहीं तो इसका क्या कौन करेगा उसको? मशीन जब बंद है थंब की मशीन जब बंद है कर्मचारी के आने जाने की वेळ का उसका क्या? तो कोई विषय नहीं ये हाय जरा ये हाँ आपको नियोजन नहीं ये मैं बनाता शिवसाहेब की इसको ये मेरे भी एफआईआर करके